पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अनधिकृत बांधलेल्या शेडची चौकशी व्हावी, उपसरपंच यांची मागणी। पेन तालुक्यातील बोरी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये शाळेच्या आवारामध्ये अनधिकृत बांधलेली पत्राची शेड याची चौकशी होण्यासंदर्भात उपसरपंच यांनी रायगड जिल्हा परिषदच्या सीओ भोसले मॅडम यांच्याकडे तक्रारी अर्ज उपसरपंच स्वप्नील जनार्दन कोठावळे यांनी केला आहे। कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता मनमानी कारभार सरपंचाचे पती हे करत आहेत। गावामधील शाळेचे शिक्षणाधिकारी यांची सुद्धा परवानगी घेतली नाही। ग्रुप ग्रामपंचायतच्या या भोंगळ कारभाराची चौकशी व्हायला पाहिजे। या शेडच्या वरच्या भागाला हाय टेन्शन म्हणजेच इलेक्ट्रिक तारा आहेत। जर पावसाळ्यामध्ये करंट लागला तर काहीही होऊ शकतं आणि इलेक्ट्रिक बोर्डाची सुद्धा परवानगी घेतलेली नाही। वारंवार अर्ज करून सुद्धा यावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपसरपंच यांनी व्यक्त केलाय। तुम्ही ह्या अर्ज जो केला आहात काय प्रतिक्रिया आहे, काय नेमकी आहे? मी ग्रुप ग्रामपंचायत बोरीचा उपसरपंच स्वप्नील जनार्दन कोठावळे। सदर शेडबाबत मी मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता। सदर शेड ही रायगड जिल्हा परिषद अलिबाग शाळा बोरी या शाळेच्या प्रांगणात उभी आहे। या शाळेसाठी शाळा प्रशासनाची किंवा ग्रामपंचायत बोरीची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता सदर शेड ही बांधण्यात आलेली आहे। सदर शेड बांधताना वरती बघा ST लाईनचा पोल आहे, ST लाईन गेलेली आहे। भविष्यात पावसाळ्यात जर त्याच्यावर करंट आला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शेड बांधणाऱ्या व्यक्तीची किंवा ठेकेदाराची राहील। सदर शेड बांधताना वृक्षाची तोड करण्यात आलेली आहे, झाडे तोड करण्यात आलेली आहे आणि झाडं होते का इथे ग्रुप ग्रामपंचायत बोरीनी स्वतः खर्च करून 2022 मध्ये वृक्ष लागवड केलेली होती, चाफ्याची फुलझाडं लावलेली होती। सदर झाडं तोडून ही शेड उभी करण्यात आलेली आहे। आता तुमच्या याच्याबद्दल काय तक्रार आहे? यात ही शाळा जी आहे, ज्या प्रशासनाची आहे, शाळेची जागा आहे, ती शाळेला परत मिळावी हीच विनंती आहे। म्हणजे जे पण प्रकार जो केला आहे तो अनधिकृत प्रकार अनधिकृत केलेला आहे। अनधिकृत सरपंचाच्या धीराच्या नावाने या ठेका असून अनधिकृत नाही घुसखोरी करून हा करण्यात आलेला आहे। याची परवानगी वगैरे काही नाही? कुठलीच परवानगी नाही आहे। प्रशासकीय लोक वगैरे कोणीच येऊन गेलेलं नाही आहे। म्हणजे सगळा हा अनधिकृत चाललेला अनागोंदी प्रकार चालू आहे। आता काय विचारलं त्यांनी? इतिवृत्त मंजूर आहे का? ठीक आहे हो एक फोटो काढा तिथून। आपला फोटो काढा। गोविंद वाटते ना, फोटो काढा। फोटो आहे, काढा मला बोलवा। काय फोटो काढा? तुम्ही अध्यक्ष संबंधित चौकशी आहे। चौकशीचा फोटो काढा तिथं। त्याला कोणता फोटो काढायचा तो? तुला कोणता आमचा आमचा काढतोय? काढता तुझा फोटो। तर काढ ना, फोटो काढ ना। काढे आपल्याला असं नाही। हो मॅडम, शिवाय येतात लक्षात ठेवा। काढ फोटो। काढ ना इथं करून काढ फोटो सारखा। तरी पण डॉक्टरने असं ठेवतं रिकामे त्याच्याला मग ऑब्जेक्शन येतं की नाही कशाला रिकामे ठेवायचे जे काय असेल काट मारायची तिथे विचारायचं कोणाचं सूचक कोण आहे अनुमोदक कोण आहे तिथे तिथे झाला मोकळा झाला ना प्रश्न ठीक आहे ना, ठीक आहे मान्य आहे तिथे इथे विचारायचं कशाला व्याप ठेवता वडखळला पण झालेलं की नाही तुम्ही नव्हता तेव्हा वडखळला पण झालेलं आहे कशाला व्याप ठेवायचं लिहून टाकायचं ना सूचक अनुमोदक तिथे तिथे विचारायचं घराचा मोकळा करायचा आमचा बद्दल आक्षेप आहे। कसं आहे ऐकून घ्या ऐका तर जेव्हा इतिवृत्त लिहितात ते त्या वेळेला व्याप नाही जे काय असेल सूचक अनुमोदक ह्या विषयाला हा अनुमोदक विचारून घ्यायचं मॅडमना वगैरे तुम्हाला माहित नाही तर विचारून घ्यायचं आणि कच्चं लिहून ठेवायचं। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।